नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला थेट नाशिकमधून बातमी. नाशिकमध्ये आज पहाटेच्या सुमारास एक खासगी बस पेटून 12 प्रवाशांचा आगीमध्ये होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चिंतामणी ट्रॅव्हल्सची ही बस यवतमाळच्या पुसदहून मुंबईकडे येताना नाशिक औरंगाबाद मार्गावरील मिरची चौकात भाजीपाला वाहून नेणाऱ्या आयशर ट्रकला ती धडकली आणि अपघातानंतर या खासगी बसने पेट घेतला. पहाटे 5:15 हा अपघात घडल्याचं सांगण्यात येत आहे. आगीमध्ये महिला आणि पुरुषांसह लहान मुलांचा देखील मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. तर या अपघातात 30 प्रवासी गंभीररित्या भाजल्याची माहिती समोर आली असून त्यांच्यावर सिव्हिल रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. प्रवासी गाढ झोपेत असताना अचानक आवाज झाला आणि सर्व प्रवासी जागे झाले. मात्र बसच्या अनेक भागात आग पसरली होती. अनेकांनी खिडकीतून उड्या मारल्या तर काही जणांना आपला जीव गमवावा लागला. दरम्यान मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली असून जखमींवर उपचारांची जबाबदारी शासनाची असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना स्पष्ट केलं. तसंच जखमींवर उपचारांना प्राधान्य देण्यात येत असून गरज भासल्यास खासगी रुग्णालयात उपचारांसाठी हलवणार असल्याची देखील माहिती त्यांनी दिली आहे. तर अपघात स्थळाची पाहणी करण्यासाठी आणि जखमींना भेटण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिकच्या दिशेने रवाना झालेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या नाशिकच्या दिशेने रवाना झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. नाशिकमध्ये मृत्यूचा अग्नितांडव आज घडलेला आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याच पार्श्वभूमीवर या घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी नाशिकच्या दिशेने निघालेले आहेत. त्यांचं मुंबई विमानतळावरचं एक्सक्लुझिव्ह दृश्य न्यूज 18 लोकमतच्या हाती आलेले आहेत. त्यांच्यासह पालकमंत्री दादा भुसे देखील उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे, मोठी घटना आहे आणि शासनाने जिल्हा प्रशासन अतिशय गांभीर्याने ही बाब घेतलेली आहे. मी सकाळपासूनच जिल्हाधिकारी, पोलीस कमिशनर, कॉर्पोरेशनचे कमिशनर, सिव्हिल सर्जन यांच्याबरोबर सातत्याने संपर्कात होतो. प्रथम जे जखमी आहेत त्यांना चांगले उपचार मिळाले पाहिजे, त्यांचा जीव वाचला पाहिजे याला प्राधान्य दिलेलं आहे आणि तशा प्रकारे सिव्हिल सर्जन आणि आपले सर्व आयुक्त, जिल्हाधिकारी मॉनिटर करत आहेत. खाजगी रुग्णालयात देखील जे गंभीर जखमी आहेत त्यांना दाखल करण्याच्या सूचना मी दिल्या होत्या. त्याप्रमाणे काही लोकांना खाजगी रुग्णालयात देखील दाखल केलेलं आहे. प्राथमिकता आणि प्राधान्य जखमींवर उपचार करण्यासाठी शासनाने दिलेले आहे. मृतांच्या नातेवाईकांना, परिवारजनांना 5 लाख रुपयाची मदत शासनाने जाहीर केलेली आहे आणि जे जखमी आहेत त्यांचा संपूर्ण खर्च उपचाराचा शासन करणार आहे आणि बिलकुल त्यांच्या पाठीशी शासन पूर्ण खंबीरपणे उभा आहे. राज्य सरकारच्या वतीनं त्याची चौकशी होते आणि त्या चौकशीच्या नंतर त्याची कारणे कळतील. आत्ता जे जखमी झालेले लोक आहेत त्यांना लवकरात लवकर वैद्यकीय मदत कशी देता येईल ही राज्य सरकारची यंत्रणा आणि स्थानिक लोक बघत आहेत. जे गेले त्याच्याबद्दल सांगता येत नाही. दुःखद बाब आहे. त्या कुटुंबियांना एक जबरदस्त धक्का बसला आहे. आपण सगळेच त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होऊ. आगीचा भडका किती झालेला आहे मी पाहिलेला आहे, तुम्ही सुद्धा दाखवलं असेल. अशा परिस्थितीमध्ये पुढचा दरवाजा तो तर काही प्रश्नच नाही आहे. मागच्या दरवाजाने लोकांना काढण्यात आलं. काही लोक जे आहेत गाडीच्या खाली होते पडलेले, तर मग ते क्रेनने उचलून ती 10 फूट गाडी ती बस पुढे नेल्यानंतर मग त्या सगळ्या बाकीचे जे आहेत प्रेत जे आहेत ते काढलेले आहेत. आणि याच संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. लक्ष्मण, आज नाशिकमधला हा अग्नितांडव संपूर्ण राज्यानंच नाही तर देशानं पाहिलेला आहे. अनेक लोकप्रतिनिधी असतील, मंत्री असतील, नेते असतील, त्यांनी या घटनास्थळाला भेट दिलेत. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील त्या दिशेनं रवाना झालेले आहेत. मदत कार्य सध्या पूर्ण झालं असावं. आतापर्यंत या क्षणाचे काय अपडेट्स? ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्या घटनास्थळावरती आता आपण आहोत आणि या ठिकाणचं मदत कार्य जे आहे ते पूर्णतः थांबलेलं आहे. मात्र अवशेष जे आहे या अपघाताचे ते अद्यापही कायम आहे. जी
बस या सगळ्या अपघाताच्या घटनेमध्ये जळून खाक झालेली आहे. ती बस आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळते. थोड्याच वेळात या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दाखल होणार आहे आणि ते देखील या घटनास्थळाची पाहणी करणार आहे. त्यासाठी पोलिसांकडून अशा प्रकारे बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे. हा संपूर्ण परिसर जो आहे तो पुन्हा एकदा सर्वसामान्य लोकांसाठी बंद करण्यात आलेला आहे. आतमध्ये कुणालाही प्रवेश दिला जात नाही. पुढच्या काही वेळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नाशिक जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन असतील, त्याचबरोबर नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे हे देखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणार आहे आणि हे सगळे जण जे आहे ते विमानानं मुंबईहून नाशिकच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती आहे. आणि या ठिकाणून नाशिकचं जे विमानतळ आहे ते 20 मिनिटाच्या अंतरावरती आहे. विमानतळावरती ते दाखल होतील आणि विमानतळावरून या स्पॉटवरती येण्यासाठी एक साधारणतः 20 मिनिटाचा वेळ आहे आणि या 20 मिनिटाच्या वेळानंतर ते या ठिकाणी दाखल होतील. या सगळ्या घटनेची ते पाहणी करतील. ही पुन्हा दृश्य मी आपल्याला दाखवतोय. हे सगळे अवशेष जे आहे ते याच बसचे आहे, ज्या बसमध्ये तब्बल 12 लोकांचा होरपळून मृत्यू झालेला आहे आणि त्याच बसचे हे अवशेष आपण बघतोय. नेमका हा अपघात कसा झाला, कशा प्रकारे ही घटना घडली, नेमका याच्यामध्ये दोष कुणाचा आहे, चूक कुणाची आहे, याच्या सगळ्यांचे प्रश्न जे आहे ते एकनाथ शिंदे यांच्याकडनं संबंधित अधिकाऱ्यांना विचारले जाऊ शकतात आणि त्या अनुषंगानं सगळ्याच विभागाचे अधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहे. आरटीओ विभागाचे अधिकारी असतील, नाशिक महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे अधिकारी असतील, पोलीस अधिकारी असतील, हे सगळेच जण जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेले आहे. त्यांच्याकडनं या सगळ्या अपघाताची माहिती घेतली जातील. ज्या बसला ज्या ट्रकला या बसनी धडक दिली ती ट्रक सुद्धा अद्यापही घटनास्थळावरतीच लावून ठेवण्यात आलेली आहे. तिचा डिझेल टँक फुटला आणि त्या डिझेल टँक फुटल्यानंतर तिचं डिझेल जे आहे ते या संपूर्ण बसवर उडालं आणि त्यानंतर या बसने भडका घेतल्याचा अंदाज, प्राथमिक अंदाज जो आहे तो या ठिकाणी पंचनाम्यामध्ये व्यक्त करण्यात आलेला आहे आणि त्याचमुळे ही बस जी आहे ती पूर्णतः आगीमध्ये सापडली आणि त्यामध्ये या सगळ्या लोकांचा मृत्यू झाल्याचा अहवाल जो आहे तो प्राप्त झालेला आहे. धक्कादायक बाब देखील समोर आलेली आहे. ही स्लीपर कोच बस आहे आणि या बसला केवळ 30 प्रवाशांची मर्यादा असताना देखील या बसमध्ये 45 प्रवासी होते. अर्थात ही बस देखील ओव्हरलोड होती. त्यामुळे या बसच्या चालकावरती, मालकावरती आणि या कंपनीवरती नेमकी काय कारवाई होती हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र या सगळ्या घटनेमुळे अवैध वाहतुकीचा देखील मुद्दा पुन्हा एकदा निर्माण झालेला आहे. मदतीवरून देखील आता आरोप प्रत्यारोप केले जात आहे. शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी आरोप केलेला आहे की तुम्ही ज्या गोविंदांना 10 लाख रुपयांची मदत केला मृत्युमुखी पडलेला आणि अशा प्रकारे अपघातात मेलेल्यांना केवळ 5 लाख रुपयांचा मदत देतात. त्यामुळे शिवसेनेने या मदतीवर देखील आक्षेप घेतलेला आहे. त्यामुळे शिवसेनेचे पदाधिकारी देखील या ठिकाणी आहेत, ते देखील मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांकडनं अधिकचा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. 2 पोलीस उपायुक्त असतील, 3 ते 4 सहाय्यक पोलीस आयुक्त असतील आणि 8 ते 10 पोलीस निरीक्षक आणि 100-200हून अधिक पोलीस कर्मचारी आणि अतिरिक्त पोलीस दल जे आहे ते या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही हे देखील पोलिसांकडनं तपासलं जाते. त्याची देखील काळजी जी आहे ती विशेषतः पोलिसांकडनं घेतली जाते. अपघात स्थळावरती ची ही दृश्य आपण बघतोय. सगळेच अधिकारी जे आहेत ते आता घटनास्थळावरती दाखल झालेले आहे. जिल्हाधिकारी असतील, महापालिका आयुक्त असतील आणि या विभागाचे पोलीस आयुक्त असतील, हे सगळेच जण आता मुख्यमंत्र्यांना रिसीव्ह करण्यासाठी विमानतळावर गेल्याची माहिती आहे आणि ते सगळेच अधिकारी जे आहेत ते मुख्यमंत्र्यांबरोबर या घटनास्थळावरती येतील आणि मुख्यमंत्री या सगळ्या घटनेची पाहणी करतील आणि नेमके काय आदेश प्रशासनाला या प्रकरणात येतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. निश्चितच लक्ष्मण, अपडेट्स घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. दरम्यान या बसमध्ये जे प्रवासी होते, जे बचावलेले आहेत, मात्र त्यांनी हा संपूर्ण थरार आपल्या डोळ्यांनी पाहिलाय. त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे पाहूयात. आम्ही वाशिमवरून आहे ना मुंबईला जाणार चाललो होतो, तर एकाएकी आहे ना बसची ठोस लागली आणि आग लागली आणि मग आम्ही बाहेर निघायला जाणार होतो. तर बाहेर आहे ना मग ते दरवाजा नव्हता उघडू लागला, तर आम्ही खिडकीमधनं उडी मारून बाहेर निघालो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपघातग्रस्तांची विचारपूस करण्यासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात येणार आहेत आणि यावेळी अचानक प्रशासनाला खडबडून जाग आली असून रुग्णालय परिसरातले खड्डे बुजवण्याची प्रक्रिया आता सुरू करण्यात आली आहे. खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होऊन अनेकांचे जीव जातात. मात्र फक्त मुख्यमंत्र्यांसारखा बडा नेता येणार असल्यावरच ही अशा प्रकारे युद्धपातळीवर डागडुजी करण्यात येते. आणि आता राजकीय गोटातली एक मोठी बातमी. खरी शिवसेना कुणाची याचा निर्णय घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाचा आहे असं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलंय. निवडणूक आयोगाच्या कामकाजात हस्तक्षेपास सुप्रीम कोर्टानं नकार दिल्यानं पक्षचिन्हाबाबत निर्णयाचा निवडणूक आयोगाचा मार्ग आता मोकळा झालाय.
दरम्यान शुक्रवारी दोन्ही गटांनी शिवसेनेच्या चिन्हावर हक्क सांगणारी कागदपत्र आयोगाला सुपूर्द केली आहेत। मात्र ठाकरे गटानं आज शिंदे गटानं सादर केलेल्या कागदपत्रावर आक्षेप घेत शिंदे गटाची कागदपत्र बनावट असल्याचा गंभीर आरोप केलाय। या संदर्भात निवडणूक आयोगाला केलेल्या ईमेलमध्ये ठाकरे गटानं निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर देखील आक्षेप नोंदवलेला आहे। कागदपत्र दाखल केली असताना उद्यापर्यंत म्हणणं मांडण्याचं पत्र कसं काय पाठवलं असा सवालच ठाकरे गटानं निवडणूक आयोगाला केलाय। दुसरीकडे शिंदे गटानं अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये धनुष्यबाण चिन्ह आपल्याला मिळावं अशी मागणी केली आहे। त्यावर निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरेंना नोटीस पाठवून आज दुपारपर्यंत उत्तर देण्याचे आदेश दिलेले आहेत। त्यामुळे धनुष्यबाण चिन्हाबाबत आता काय निर्णय येतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे, पुरावे मागितलेले आहे निवडणूक आयोगानं, काय सांगणार सर, काय वाटतं? मला काही सांगायचं कारण नाही. निवडणूक आयोग या संबंधीचा निकाल घेईल. काय जो असेल तो त्यांचा निकाल असेल ते कुठल्याही राजकीय पक्षाला मान्य करावं. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, आज ठाकरे गट निवडणूक आयोगापुढे आपली बाजू मांडणार आहे, कागदपत्र सादर करणार आहेत। साधारणतः कितीपर्यंत ही कागदपत्र सादर करण्यात येतील, काय सविस्तर अपडेट? महत्त्वाचं म्हणजे या संदर्भात शिंदे गटाला आणि शिंदे गटाच्या वतीने ज्या पद्धतीने कागदपत्र सादर करण्यात आलेले आहे त्या संदर्भात देखील निश्चितपणे उत्तरं देण्यात आलेले आहे। पण त्यानंतर रात्री उशिरा रात्री 12-12:30च्या दरम्यान पुन्हा एकदा शिंदे गटाला आणि सोबतच ठाकरे गटाला देखील पत्र पाठवण्यात आलेलं आहे। शिंदे गटाला जे पत्र पाठवलं त्यांनी म्हटलं की नुसते नावं देऊन चालणार नाही, तर आपण या संदर्भामध्ये जे प्रतिज्ञापत्र आहे ते सादर करावे। काल शिंदे गटाच्या वतीनं साधारणतः 7 लाख लोकांची नावे आहेत, ते प्राथमिक सदस्यांची नावं देण्यात आलेली आहे। दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं दावा केला जातो की आम्ही जे प्राथमिक सदस्य किंवा प्रतिज्ञापत्र आहे त्या संदर्भातले आम्ही त्याची तयारी आमची युद्धस्तरावरती सुरू आहे आणि आगामी आठवड्यामध्ये आम्ही हे सगळे सादर करणार आहोत। पण दरम्यानच्या काळामध्ये आज दुपारी 2 वाजेपर्यंत म्हणजे 8 तारखेला दुपारी 2 वाजेपर्यंत निवडणूक चिन्हाच्या संदर्भात निर्णय घेण्यासंदर्भात त्यांनी त्या संदर्भातली भूमिका स्पष्ट करण्यासाठी ते पत्र लिहिले होतं। या संदर्भात आता उद्धव ठाकरेच्या वतीने साधारणतः काही वेळमध्ये साधारणतः 12-12:30च्या नंतर साधारणतः त्यांचे वकील हे केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये आपली भूमिका मांडतील अशी माहिती आम्हाला शिवसेनेच्या नेत्यांनी दिलेली आहे। सोबतच ही जी पत्र असेल जे खास करून केंद्रीय निवडणूक आयोगाला देण्यात आलेले आहे त्यामध्ये काय संविधान सांगतं शिवसेनेचं, सोबतच शिवसेनेमध्ये निवडणूक चिन्ह मिळवण्याची काय त्यांनी तयारी केली होती आणि कशामध्ये त्यांनी ती निवडणूक चिन्ह मिळवलं आणि सध्या निवडणुकीचा कार्यक्रम जरी घोषणा करण्यात आली असेल तरी पण हा हक्क शिवसेनेचा आहे, कारण की निवडणुकीच्या कार्यक्रमाच्या दरम्यान चिन्ह गोठवण्याची असो किंवा चिन्ह बहाल करण्याच्या संदर्भातले निर्णय निवडणूक आयोग का घेऊ शकत नाही यासाठी जे कायदे तरतुदी आहे त्याचा देखील उल्लेख करण्यात येणार असल्याची माहिती पुढे आलेली आहे। त्यामुळे आजचा दिवस साधारणतः दुपारी 2 वाजेपर्यंत उद्धव ठाकरे गटाच्या वतीने हे म्हणणं मांडण्यात येईल। पण दरम्यान जे शिंदे गटाचे वकील आहेत त्यांनी जे 4 तारखेला पत्र लिहिलं होतं की अंधेरी पूर्वची जी निवडणूक आहे विधानसभेची 166 क्रमांकाची त्या संदर्भात आम्हाला निवडणूक चिन्ह द्यावं आणि हे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण असावं ही मागणी आहे। या मागणीवरती दोन्ही गटाला पत्र पाठवण्यात आले आणि त्याच्या आधारावरती आज दुपारी 2 वाजेपर्यंत अंतिम निर्णय येईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। आणि ज्या पद्धतीनं खुद्द अनिल देसाई हे दिल्लीत थळ ठोकून बसली आहे, त्यांची मोठी टीम देखील दिल्लीत आलेली आहे, सोबतच शिंदे गटाची टीम देखील दिल्लीत पोहोचलेली आहे। याशिवाय जर बघितलं तर साधारणतः आज दुपारी 2 वाजेपर्यंत दोघांचं म्हणणं मांडल्यानंतर सोमवारी साधारणतः शिंदे गटाचे खासदार देखील दिल्लीत पोहोचणार आहे आणि ज्या पद्धतीनं माहिती मिळते की आगामी आठवड्यामध्ये मोठमोठ्या डब्यांमध्ये प्रतिज्ञापत्र भरून उद्धव ठाकरे गटाच्या वतीने हे प्रतिज्ञापत्र केंद्रीय निवडणूक आयोगाकडे देण्यात येणार आहे आणि हे साधारणतः डब्बे जे असणार आहे हे लाखोच्या घरात असतील अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे। आणि या डब्यांवरती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे पोस्टर देखील लावण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। त्यामुळे हे एक प्रकारे आता हे युद्ध शाब्दिक युद्ध सुरू झालेलं आहे असंच म्हणावं लागेल। त्याच पद्धतीने हे सगळे डब्बे पोहोचवण्यात येईल आणि या बॉक्सेसमध्ये जे प्रतिज्ञापत्र आहे ओरिजिनल प्रतिज्ञापत्र जे शिवसेनेकडून आता या प्रतिज्ञापत्रांचा नेमका कुणाला फायदा होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद प्रशांत या सविस्तर माहितीसाठी।
आपलीच खरी शिवसेना असल्याचं सिद्ध करण्यासाठी शिवसेना आणि शिंदे समर्थकांमध्ये आता एक प्रकारे रस्सीखेच सुरू झालेली आहे। पदाधिकाऱ्यांचे जास्तीत जास्त प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी दोन्ही बाजूकडून प्रयत्न केला जातोय। खरं तर ही कागदपत्र सादर करण्यासाठी शिवसेनेनं निवडणूक आयोगाकडे वेळ वाढवून मागितला होता आणि निवडणूक आयोगानं शनिवारी दुपारी म्हणजेच आज 2 वाजेपर्यंत ही वेळ वाढवून दिली आहे। धनुष्यबाणासाठी जोरदार रस्सीखेच, शिवसेनेकडून प्रतिज्ञापत्र सादर, निवडणूक आयोगासमोर सत्ता संघर्ष, शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह कुणाला मिळणार याचा फैसला आता निवडणूक आयोग करणार आहे। या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं 7 ऑक्टोबर पर्यंत शिवसेना आणि शिंदे समर्थकांना आवश्यक कागदपत्र सादर करण्याचे आदेश दिले होते। त्यामध्ये राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य, कार्यकारिणी नेते, उपनेते, सचिव, लोकसभा आणि राज्यसभा सदस्य, विधानसभा, विधान परिषद सदस्य, विभाग प्रमुख, जिल्हा संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुख यांच्या प्रतिज्ञापत्रांचा समावेश आहे। शिवसेनेतील बंडानंतर आपलीच खरी शिवसेना असल्याचा दावा शिंदे समर्थकांकडून केला जातोय। तसंच धनुष्यबाण या शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावरही शिंदे समर्थकांनी दावा ठोकला होता। माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही आमची भूमिका, आमची कागदपत्र, आमचं म्हणणं हे माननीय केंद्रीय निवडणूक आयोगाकडे, शिवसेनेचं धनुष्यबाणाचं चिन्ह आमचंच आहे। आम्हीच मूळ शिवसेना आहोत। आम्ही शिवसेना सोडलेली नाही। शिवसेनेमध्ये पक्षांतर्गत नेतृत्वाबाबतीतली वेगळी भूमिका आम्ही घेतलेली आहे। त्यामुळे चिन्हावर आमचाच अधिकार आहे। जिल्हा प्रमुख असतील, तालुका प्रमुख असतील, सगळ्यांनी समर्थन, बहुमतातल्या पदाधिकाऱ्यांनी समर्थन हे माननीय शिंदे साहेबांनी दिलेलं आहे। त्यामुळे चिन्ह या सगळ्या बाबीचा विचार करून आम्हाला मिळेल, निवडणूक आयोग आम्हाला देईल असा आम्हाला विश्वास आहे। शिंदे समर्थकांनी शिवसेना पक्ष संघटनेवर दावा ठोकल्यामुळे शिवसेनेची कोंडी झाली आहे। भविष्यात धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह राखण्यासाठी शिवसेनेला निवडणूक आयोगासमोर भक्कमपणे आपली बाजू मांडावी लागणार आहे। आपलीच खरी शिवसेना असल्याचं सिद्ध करण्यासाठी पक्ष पदाधिकाऱ्यांचे जास्तीत जास्त प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा प्रयत्न शिवसेना आणि शिंदे समर्थकांकडून केला जातोय। आज उद्धवजींच्या बरोबर सुद्धा त्या ठिकाणी आम्ही अनेक वर्षापासून काम करतो आणि आम्ही हे सांगतो की धनुष्यबाण हा शिवसेना पक्षप्रमुख मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांचाच आहे। आम्ही छातीवर लावून त्या ठिकाणी धनुष्यबाण घेऊन झालं, हे आत्तापासून नाही, अनेक वर्षापासून आणि म्हणून यावर त्या ठिकाणी काही जरी झालं तरी धनुष्यबाण हा शिवसेनेचाच आहे जर पूर्णपणे आम्हाला म्हणजे म्हणायचं वाटतं आणि निवडणूक आयोग सुद्धा त्या ठिकाणी हे मान्य करेल अशी आम्हाला अपेक्षा आहे। बंडखोरीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करून नवी जाहीर केली होती। त्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या पक्षाध्यक्ष पदाला धक्का न लावता एकनाथ शिंदेंची मुख्य नेते म्हणून निवड करण्यात आली होती, तर शिवसेनेला ही कार्यकारिणी मान्य नाही। त्यामुळे आता खरी शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण कुणाला मिळणार हे निवडणूक आयोग ठरवणार आहे आणि त्यावरच शिवसेना आणि शिंदे समर्थकांचं राजकीय भविष्य अवलंबून असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये सेना उमेदवाराला पाठिंबा देण्यावरून काँग्रेसमध्ये मतभेद असल्याचं समोर येतंय। उद्धव ठाकरे समर्थक उमेदवाराला काँग्रेसनं पाठिंबा दिल्याचा दावा बाळासाहेब थोरात यांनी केलाय, तर नाना पटोले मात्र याबाबत अंतिम निर्णय झाला नाही असं सांगतायत। पाठिंब्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी नाना पटोले यांनी उद्धव ठाकरेंना फोन केला होता। काँग्रेस पक्षात पाठिंब्याबाबत एकमत नसल्यानं नाना पटोलेंनी उद्धव ठाकरेंना फोन केला, तर महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी HK पाटील यांच्यासोबत उद्धव ठाकरे फोन करून अंतिम निर्णय घेणार असल्याचं देखील नाना पटोले यांनी म्हटले। निवडणुकीमध्ये संभ्रम आहे महाविकास आघाडीत। उद्धव ठाकरेंनी तुम्हाला फोन केला? कुठलाही संभ्रम नाही। आमचं महाविकास आघाडीमध्ये ज्यावेळेस हे ठरलेलं होतं आणि जेव्हा जेव्हा ज्याच्या कोट्यातल्या जागा ज्या असतील, विधानसभा, लोकसभा, त्या जागा त्या पक्ष लढतील। पंढरपूरची जागा राष्ट्रवादीची होती, त्यांनी लढली। देगलूरची आणि कोल्हापूरची जागा काँग्रेसची होती, ती आम्ही लढली। आमचे कारण की बाय इलेक्शन होते आणि आता शिवसेनेचा जी जागा अंधेरीची आहे ती जागा कुठलाही संभ्रम नाही। कालही आमचे सगळं प्रभारी HK पाटील साहेब आणि सगळे आमच्या प्रमुख नेत्याची चर्चा झाली। आज दुपारपर्यंत काँग्रेसमध्ये एकमत आहे। आज दुपारपर्यंत एकमतच आहे, ते सांगत आहे ना।
याबाबत फार संभ्रम आहे अजूनही. नाही, संभ्रम असण्याचं काही कारण नाही. माननीय अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी सुद्धा स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आमचा पाठिंबा राहणार आहे. आम्ही बरोबर एकत्र पद्धतीनं निवडणूक करू. पोटनिवडणुकीवरून काँग्रेस संभ्रमात, शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून मतभेद, अंधेरी पोटनिवडणुकीवरून महाविकास आघाडीत फूट. मुंबईच्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीत फुटीची शक्यता वर्तवली जाते. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नुकतंच शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला. मात्र मुंबई काँग्रेस नेत्यांचा शिवसेनेला पाठिंबा देण्यास विरोध असल्याचं बोललं जात आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईत महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी HK पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस नेत्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली आहे. अंधेरी पोटनिवडणूकमध्ये काँग्रेस पक्षाने शिवसेनेला पाठिंबा दिल्यानंतर काँग्रेस पक्षामध्ये आता वाद पाहायला मिळत आहे. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी अंधेरीची पोटनिवडणूक काँग्रेस पक्षाने लढवावी अशी मागणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. परंतु नाना पटोले यांनी या सगळ्या गोष्टीचं खंडन केलं आहे आणि मुंबईचे जे स्थानिक नेते विरोध करतायत त्यांची समजूत घालण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीत शिवसेनेनं रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली, तर भाजपनं मुरजी पटेल यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय. या निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष म्हणून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे आणि या पाठिंब्यावरून काँग्रेसमध्ये कोणताही वाद नसल्याचं पटोलेंनी स्पष्ट केलं. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत तुम्ही पाठिंबा दिला, मात्र मुंबई काँग्रेसने नाराजी व्यक्त केल्याचा प्रदेश पक्ष आहे. मतभेद आहेत का काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी आहे? कुठलाही नाही आहे, पक्षाचा निर्णय तो आहे. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनं आधीच शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे काँग्रेसच्या भूमिकेविषयी तर्कवितर्क लावले जात होते. दरम्यान काँग्रेसनंही पाठिंबा दिला असला तरी मुंबईतील काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. कारण मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर असून शिवसेनेला पाठिंबा दिल्यास पालिका निवडणुकीत पक्षाला त्याचा फटका बसण्याची भीती काँग्रेस नेत्यांना सतावू लागली आहे. त्यामुळे अंधेरी पोटनिवडणुकीबाबत काँग्रेस नेत्यांमध्ये संभ्रम असल्याचं चित्र आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आता मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी. उद्या मध्य रेल्वे आणि हार्बरवर मेगा ब्लॉक असणार आहे, तर पश्चिम रेल्वेवर आज रात्री मेगा ब्लॉक घेतला जाणार असून रविवारी पश्चिम रेल्वेवर ब्लॉक घेतला जाणार नाहीये. मध्य रेल्वेच्या ठाणे कल्याण स्थानकादरम्यानच्या दोन्ही जलद मार्गावर तसंच हार्बरच्या कुर्ला वाशी दरम्यानच्या दोन्ही मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे कल्याण दरम्यानच्या दोन्ही जलद मार्गावर सकाळी 10:40 ते दुपारी 3:40 या काळात ब्लॉक असेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 9:30 ते दुपारी 2:45 वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद लोकल ठाणे आणि कल्याण स्थानकादरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वेच्या डहाणू रेल्वे स्थानकावर अभियांत्रिकी कामासाठी 2 दिवसांचा मेगा ब्लॉक घेण्यात येतोय. आज दुपारी 1 वाजल्यापासून ते उद्या संध्याकाळी 4 वाजेपर्यंत हा मेगा ब्लॉक असेल. त्यामुळे उपनगरीय लोकल सेवेसह लांब पल्ल्याच्या गाड्यांवर देखील या मेगा ब्लॉकचा परिणाम होणार आहे. या मेगा ब्लॉकमुळे 2 दिवसात तब्बल 36 पेक्षा जास्त लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या असल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आलेली आहे. डहाणूपर्यंत धावणाऱ्या लोकल गाड्या 2 दिवस पालघर, बोईसर आणि वाणगावपर्यंत धावणार आहेत, तर गुजरातकडून येणाऱ्या लांब पल्ल्याच्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे 2 दिवस पालघरमधील चाकरमान्यांचे देखील हाल होणार आहेत. बातमी पुण्यातून. प्रेयसीनं ब्रेकअप केल्याच्या रागातून प्रियकरानं तिच्या घरात चोरी केल्याची घटना पुण्यामध्ये समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी सुमित परदेशी याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून सुमारे 14 लाख रुपयांचे दागिने तसंच परकीय चलन जप्त करण्यात आलंय. सुमितनं युट्यूबवर व्हिडिओ बघून ही चोरी केली. आंबेगाव परिसरात राहणाऱ्या तरुणीसोबत सुमितचे प्रेमसंबंध होते, मात्र गेल्या काही दिवसात त्यांच्यामध्ये बिनसलं होतं. प्रेयसी दुसऱ्या कुणाशी तरी बोलत असल्याचं लक्षात आल्यानंतर सुमित संतापला. प्रेयसीला धडा शिकवण्याच्या उद्देशानं त्यानं हे कृत्य केलं. या प्रकरणी भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे आणि त्यानुसार पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासलं आणि त्यातून सुमितनंच ही चोरी केली असल्याचं उघडकीस झालं. प्रेयसी घरी नसताना डुप्लिकेट चावीनं घर उघडून त्यानं ही चोरी केली.
या गुन्ह्यामध्ये यातील जो आरोपी आहे सुमित परदेशी याचे एका मुलीशी संबंध होते. तर तिच्याशी प्रेम प्रकरणातून झालेल्या दुश्मनीवरून तिला धडा शिकवण्याच्या उद्देशाने हा गुन्हा केलेला आहे. आणि विशेष म्हणजे यातील आरोपी याने यूट्यूबवरती गुन्ह्याचे शिक्षण घेऊन यूट्यूबवरती व्हिडिओ पाहून हा गुन्हा केल्याचे त्याने तपासामध्ये आम्हाला सांगितलेलं आहे. 46 लाखांचा अपहार केल्याप्रकरणी इन्शुरन्स कंपनीच्या महिला मॅनेजरला अटक करण्यात आलेली आहे. मिनू झा असं इन्शुरन्स कंपनीच्या अटक झालेल्या महिला मॅनेजरचं नाव आहे. तिच्यासोबत तिच्या इतर 2 साथीदारांना देखील अटक करण्यात आली आहे. फिर्यादी आसान बलानी यांनी एका इन्शुरन्स कंपनीमध्ये पॉलिसी काढली होती. मात्र त्यांची ही पॉलिसी या महिला मॅनेजरनं त्यांच्या संमतीशिवाय ब्रेक केली. यासाठी तिनं सिस्टममध्ये बदल करून बनावट कागदपत्रांच्या आधारे बलानी यांची फसवणूक केली. या प्रकरणी उल्हासनगरमध्ये पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. जे पॉलिसी काढली होती त्याच्यात त्यांनी पॉलिसी चेंज करायची, पॉलिसीचं अपडेट करून स्वतः चेंज करायची, म्हणजे त्यांना कमिशन जास्त भेटतं म्हणून त्यांनी ते अपडेशन स्वतःच्याच याच्यावर विनासंमतीने केलं होतं मालकाच्या. ज्यांनी मूळ मालक पॉलिसीधारक आहे त्याला न विचारता त्यांचं व्हेरिफिकेशन आणि हे करण्याचं नाटक करून यांनी स्वतः अपडेट करून घेतलं. हिचं स्वतःचा मोबाईल नंबर आणि ईमेल टाकला होता त्याच्यामध्ये आणि दुसरेच लोक त्याच्या जागी त्याच्या घरातल्या ऐवजी दुसरेच लोक नॉमिनेशन म्हणून उभे केले होते. लक्षात आल्यानंतर आपण गुन्हा दाखल केला आणि या तपासात सगळं डॉक्युमेंटरी एव्हिडन्स तयार केलेला आहे. तिकडे पुणे नाशिक महामार्गावर चाकण आंबेठाण चौकात दुचाकीवर उभ्या असलेल्या तरुणाला पिकअप मालवाहू गाडीनं मागून दिलेल्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू झालाय. अंगावर काटा आणणाऱ्या या अपघाताचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. चाकण आंबेठाण चौकालगत महामार्गाच्या बाजूला दुचाकीवर बसलेला तरुण मोबाईल पाहत होता. यावेळी रस्त्यावरून भरधाव वेगानं या पिकअपनं त्याला जोरदार धडक दिली. संतोष पाचारणे असं या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. बातमी गोंदियातून. गोंदिया शहरात मुलं चोरणारी टोळी फिरत असल्याची अफवा पसरताच सावराटोली इथल्या जगन्नाथ मंदिर परिसरात फिरणाऱ्या 4 जणांना परिसरातील रहिवाशांनी चांगलाच चोप दिला. गोंदिया शहर पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या चौघांना ताब्यात घेतलंय. संशयितांची चौकशी केली असता त्या चौघांपैकी दोघांवर नागपूर इथे चोरीचे गुन्हे दाखल आहेत, तर इतर दोघे हे परराज्यातील असून त्यापैकी राजेश तुम्हा आंध्र प्रदेशचा आहे, तर अशोक मिस्त्री हा छत्तीसगड या राज्यातील असून हे दोघंही गतिमंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आणि भारतीय नौदलानं 1200 कोटी रुपयांचे 200 किलो हेरोईन घेऊन जाणारी बोट पकडलेली आहे. जहाजावरील 6 इराणी क्रू सदस्यांना देखील अटक करण्यात आली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे हे ड्रग्ज पाकिस्तानी बोटीतून आणण्यात आलं होतं आणि समुद्राच्या मध्यभागी पाकिस्तानी बोटीतून हे ड्रग्ज इराणी बोटीमध्ये ट्रान्सफर करण्यात आलं. हे ड्रग्ज श्रीलंकेमध्ये नेण्यात येत होतं, तर यातील काही ड्रग्ज भारतात देखील उतरवण्यात येणार होते. पाकिस्तानच्या हादी सलीम नेटवर्कनं ड्रग्जची ही कन्साइनमेंट पुरवल्याची माहिती आहे. तर पुढील तपासासाठी जहाजाला कर्मचाऱ्यांसह कोची इथे नेण्यात आलंय. भारतीय तटरक्षक दलानं गुजरात एटीएस सोबत संयुक्त कारवाई केली आहे. आज पहाटे पाकिस्तानी बोट अल सकरवरून 6 क्रू मेंबर्स आणि 350 कोटी रुपयांचं 50 किलो हेरोईन जप्त केलंय. आंतरराष्ट्रीय सागरी सीमारेषेजवळ ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपासासाठी बोट जखाऊ इथे आणण्यात येते. तर भारतीय तटरक्षक दल आणि एटीएसनं एकत्रितपणे केलेली ही 6वी कारवाई आहे. याआधी 14 सप्टेंबरला पाकिस्तानी बोटीतून सुमारे 200 कोटी रुपये किमतीचं 40 किलो हेरोईन पकडण्यात आलं होतं. वळूयात पुढच्या बातमीकडे. संप काळात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला केल्याप्रकरणी बडतर्फ करण्यात आलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचे आदेश दिलेत. हा निर्णय म्हणजे मवियाला शिंदे फडणवीस सरकारचा मोठा धक्का मानला जातोय. तर ते बडतर्फ झालेले 118 एसटी कर्मचारी पुन्हा सेवेमध्ये रुजू होणार आहेत.
नाही, वाद होणं शक्य नाही आहे. ह्याच्यात सर्व युनियन आणि पदाधिकाऱ्यांची मागणी होती आणि त्यानुसारच ती मागणी मान्य केलेली आहे आणि अजूनपर्यंत कोणी त्याबद्दल वाद आणि कोणी विरोध दर्शवलेला नाही आहे. राज्यातील शालेय शिक्षण क्षेत्रात नवे बदल होण्याची शक्यता आहे, कारण आता इयत्ता 8वी पर्यंत परीक्षा न घेण्याचे आधीचं धोरण बदलून आता इयत्ता 3री पासून परीक्षा सुरू करण्याचा विचार असल्याचं केसरकर म्हटले. तसंच शिक्षणाच्या क्षेत्रातील अनेक विषयासंदर्भात विविध शैक्षणिक तज्ज्ञांशी चर्चा सुरू असल्याचं देखील ते म्हणालेत. सविस्तर चर्चेनंतर अंतिम निर्णय घेतला जाईल असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. ते जे मानसोपचार तज्ज्ञ आहेत त्यांच्याशी बोलून हा निर्णय घेतला जाईल. कुठल्याही परिस्थितीमध्ये 8वीपर्यंत कोणालाही नापास केलं जाणार नाही. त्यांचा माझं पूर्ण करून द्या, त्यांचा दर्जा वाढवला गेला पाहिजे. आणि अशी जी मुलं असतात जी मला काहीतरी येत नाही म्हणून जे बाहेर पडतात त्यांच्यासाठी कोल्हापूरला जो काडसिद्धेश्वर मठ आहे त्यांनी एक अतिशय आदर्श असा एक उपक्रम केला. यासोबतच आणखीन एक छोटासा ब्रेक पाहत रहा न्यूज 18 लोकमत. तापी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जातोय. धुळे जिल्ह्याला परतीच्या पावसानं झोडपलंय. अतिवृष्टीमुळे कापूस, बाजरी, ज्वारी, मक्यासह अनेक पिकांचं मोठं नुकसान झालंय. तर वेचणीला आलेल्या कापसाला मोठा फटका बसल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालंय. परतीच्या पावसानं येवला शहर आणि तालुक्यात कहर केलाय. पावसानं भागाला झोडपून काढल्यानं काढून ठेवलेला मका, कांदे, बाजरी ही भिजून खराब झाली आहे. तर शेतात पाणी साचल्यामुळे उभ्या पिकांना देखील हानी पोहोचली असून शेतकरी हवालदिल झालाय. वातावरणात झालेल्या बदलामुळे देहू, इंदोरी इथं सोयाबीनचं पीक जोमात आलंय. यंदा सोयाबीनच्या पिकांना पावसानं चांगली साथ दिल्यानं शेतकरी सुखावले. मावळमध्ये समाधानकारक पाऊस झाल्यानं भातपीक जोमात आलाय. तर धामणे गावात रब्बीचा हंगाम सुरू झाल्यानं ज्वारी आणि सूर्यफूल लावण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाल्याचं पाहायला मिळालं. सांगली जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसात मुसळधार पाऊस झालाय. त्यामुळे तालुक्यातलं चांदोली धरण 100% भरलंय. तर दुष्काळी जत तालुक्यामध्ये सर्वाधिक म्हणजे 44 मिलीमीटर आणि जिल्ह्यात सरासरी 34.8 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातल्या कोकलेगाव इथं तलाव फुटल्यानं शेतात पाणी साचून शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. काही महिन्यापूर्वी लाखो रुपये खर्चून हा तलाव बांधण्यात आला होता. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. साताऱ्यातील छत्रपती कृषी औद्योगिक वाहन प्रदर्शन उद्घाटन कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत खासदार उदयनराजे भोसले आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले. शेतकऱ्यांकडे लक्ष पाहिजे, अन्यथा शेतकरी आपल्या हातात सत्ता घेतील आणि प्रशासनाचं त्यांच्यासमोर काहीच चालणार नाही असं वक्तव्य उदयनराजेंनी केलंय. पालघरमध्ये पावसाची रिपरिप सुरू असून पहाटेच्या सुमारास धुक्याची चादर पसरल्याचं दृश्य पाहायला मिळालं. मिनी महाबळेश्वर अशी ओळख असलेल्या जव्हारमध्ये धुकं पसरलं होतं. हे दृश्य नागरिकांनी कॅमेऱ्यात कैद केलंय. नाशिकमध्ये खासगी बस पेटून 13 प्रवाशांचा आगीत पळून मृत्यू झालाय. चिंतामणी ट्रॅव्हल्सची बस यवतमाळच्या पुसदहून मुंबईकडे येताना ही घटना घडली आहे. यात 35 जण गंभीररित्या भाजले गेल्यानं त्यांच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नाशिकमधली घटना दुर्दैवी असल्याचं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय. जखमींना सर्वतोपरी मदत करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत दिली जाणार असून जखमींवर मोफत उपचार केले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. नाशिकमधली घटना दुर्दैवी असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं. तसंच सरकारनं अपघातग्रस्तांना मदत करावी असंही त्यांनी म्हटलंय. नाशिक ते औरंगाबाद मार्गावरती हॉटेल मिरची जवळ एका खासगी बसला अपघात झाला. यात 30हून अधिक जण जखमी झालेत. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. अपघातग्रस्त चिंतामणी ट्रॅव्हल्समध्ये क्षमतेपेक्षा अधिकचे प्रवासी बसवल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणी चौकशी करून कारवाईचे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिलेत. त्यांनी अपघात झाल्यानंतर चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या कार्यालयात भेट दिली. तसंच प्रवाशांबाबत माहितीही घेतली.
नाशिक बस दुर्घटनेची संपूर्ण चौकशी होणार असल्याची माहिती पालकमंत्री दादा भुसे यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना दिली. मात्र सध्या जखमींवर उपचार करण्यासाठी खासगी डॉक्टरांची मदत घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. पुणे नाशिक महामार्गावर चाकण आंबेठाण चौकात दुचाकीवरती उभा असलेल्या तरुणाला पिकअप मालवाहू गाडीनं मागून दिलेल्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू झालाय. अंगावर काटा आणणाऱ्या या अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झालाय. भंडाऱ्यातल्या तुमसर तालुक्यात जुन्या वादातून शेजाऱ्याची हत्या करण्यात आली आहे. बांधकाम ठेकेदार असलेल्या विजय नखाते यांची धारधार सूर्यानं वार करून हत्या करण्यात आली. या प्रकरणी गणेश बरेकर आणि कृष्णा बरेकर या 2 भावंडांना पोलिसांनी अटक केली आहे. गोंदिया शहरात मुलं चोरणारी टोळी ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता एक मोठी बातमी. नाशिकमध्ये आणखी एका बसला आग लागली असल्याचं कळतंय. नाशिकच्या वणीगडावर चालत्या बसनं पेट घेतला. प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसलाही अचानक आग लागली असल्याचं कळतंय. मात्र बसमधील सर्व प्रवासी हे सुखरूप आहेत. नांदुरीहून गडावर जाणाऱ्या बसला अचानक आग लागली. मात्र सुदैवानं सर्व प्रवासी हे सुखरूप असल्याचं कळतंय. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. लक्ष्मण, नाशिकमध्येच आणखी एका बसला आग लागली असल्याचं कळतंय. नेमकी ही आग कशामुळे लागली, काय सविस्तर अपडेट? खरं तर नाशिकच्या औरंगाबाद रोडवरील दुर्घटनेला काही तास उलटले नाही. तोच पुन्हा एकदा नाशिकच्या सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या एका एसटी महामंडळाच्या बसला भीषण आग लागल्याची घटना समोर आलेली आहे. सुदैवानं या बसमध्ये एकही प्रवासी नसल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती समोर आलेली आहे. खरं तर नांदुरी गावातून वणीगडावर जाणारा हा 9 किलोमीटरचा घाटाचा परिसर आहे आणि या गडावर जात असताना या बसला अचानकपणे आग लागलेली आहे. आणि ही आग लागल्याचं समजताच बस चालकाने गाडीमधून उडी मारलेली आहे आणि आजूबाजूच्या नागरिकांनी या ठिकाणी जे आहे ते बचाव कार्य केलं. त्यांच्याजवळ असलेल्या वेगवेगळ्या साधनांच्या माध्यमातून ही आग जी आहे ती विझवण्याचा प्रयत्न जे आहे ते या ठिकाणी असलेल्या नागरिकांनी केलेला आहे आणि ही आग जी आहे ती पूर्णतः विझवण्यात आलेली आहे. सुदैवानं त्यामध्ये कुणाचाही मृत्यू झालेला नाहीये. मात्र पुन्हा एकदा नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारे एसटी महामंडळाच्या बसला आग लागणारे एक खळबळ उडालेली आहे. कारण ही घटना घडून 2 तास उलटले, काही तास उलटले, तो पुन्हा एकदा अशा प्रकारची घटना जी आहे ती घडल्यामुळे नागरिकांची पळापळ झालेली आहे. मात्र या बसमध्ये एकही प्रवासी नसल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली आहे आणि कुठल्याही प्रकारची दुर्घटना यामध्ये घडलेली नाही. बरं लक्ष्मण, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणि आता आंतरराष्ट्रीय स्तरावरची बातमी. क्रिमियामधील केच पुलावरून इंधनाचं टँकर भरून जात असलेल्या रेल्वेला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. रशियाच्या RIA राज्य वृत्त संस्थेनं ही आग लागल्याची माहिती दिली, तर युक्रेनच्या माध्यमांनी या ठिकाणी स्फोट झाल्याचं वृत्त दिलंय. ज्या ठिकाणी ही घटना घडली आहे त्याच्या समांतर असलेल्या रस्त्याचं देखील मोठं नुकसान झाल्याचं दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय. क्रिमियन द्वीपकल्प आणि रशियामधील एकमेव क्रॉसिंगवर ही मोठी आग लागल्याची घटना घडल्यानं आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. नवी मुंबई बंदरावर DRIनं मोठी कारवाई केलेली आहे. यावेळी तब्बल 502 कोटींचं कोकेन ड्रग्ज जप्त करण्यात आले. फळांच्या पॅकेटमध्ये लपवून हे कोकेन ड्रग्ज मुंबईमध्ये आणले जात होते. मात्र नवी मुंबई बंदरावर DRIनं ही मोठी कारवाई करत हे ड्रग्ज जप्त केलेले आहेत. गाझियाबादमधील हिंडन तळाबाहेर पहिल्यांदाच चंदीगडमध्ये वायुसेना दिन साजरा करण्यात येतोय. ओल्ड एअरपोर्ट परिसरात एअरफोर्स जवानांची परेड पार पडली, तर सुखना तलाव परिसरात विमानाचं फ्लायपास्ट पाहायला मिळेल. या वायुसेना दिन सोहळ्यात ॲडव्हान्स फायटर, ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट, सारंग हेलिकॉप्टर आणि सूर्यकिरण एरोबॅटिक्स टीम सहभागी होणार आहेत. Number 2 Squadron commanded by Squadron Leader. Light combat helicopter produced by Hindustan Aeronautics. Now, right in front of you, Dedeep Diman.
आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.